सर आज गोरेगावमध्ये आता एनसीसी अकॅडमीचं उद्घाटन झालं, काय म्हणतात? एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशनचं उद्घाटन आज इथे झालेलं आहे आणि मिलिंद कापडे सर हे एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि एक छोटी सुरुवात पण त्याचं रूप हे नंतर मोठ्या पिंपळाच्या झाडात होणार आहे, वटवृक्ष होणार आहे याचा हे आपण पाहू शकतो. एनसीसी एक्स कॅडेटची अजेंडा काय असेल आणि त्याच्याबद्दल असोसिएशनने एक काहीतरी निर्णय घेतलाच असेल, पण मला असं वाटतं की एनसीसीचं महत्व विद्यार्थ्यांमध्ये वाढावं याच्यासाठी काही प्रयत्न आवश्यक करणं गरजेचं आहे. ते एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन करेल. याशिवाय आपल्या भरपूर स्कूल्समध्ये, शाळांमध्ये एनसीसी एक्स कॅडेट्स एनसीसी युनिट चालू करण्यासाठी त्यांना इन्स्ट्रक्टर हवे आहेत. कसं चालू करावं, काय प्रोसिजर असावं, याच्यासाठी एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन मार्गदर्शन करेल, एक्स कॅडेट पुरवेल किंवा त्या कॅडेट्सला इन्स्ट्रक्टरला ट्रेनिंग सुद्धा देईल. त्याशिवाय इन्स्ट्रक्टरला डॉक्युमेंटेशन करणं, 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन कसं करावं, परेड कशी चालते, या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देईल. त्याशिवाय एक्स कॅडेटचा सहभाग ऍक्च्युअल कॉलेजमध्ये कसा ऑफिशियली करता येईल तिथे लक्ष देण्यात येईल. त्याचप्रमाणे जे एनसीसीमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत त्यांना पुढे जाऊन काय सुविधा मिळतील, एक्झाम्पल आर्मीमध्ये त्यांना काही बेनिफिट मिळेल का, पोलीस फोर्समध्ये काही बेनिफिट मिळेल का, किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये काही बेनिफिट मिळेल का, याच्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणं याचं काम सुद्धा एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन करू शकतं. तर संपूर्ण आपण या गोष्टीकडे बघितलं तर असं वाटतं की एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशनला भरपूर काही करायचंय आणि तेवढा स्कोप आहे, कारण कोणतीही संस्था यासाठी आतापर्यंत आपण बघितलं अस्तित्वात नसती. मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश पातळीवर एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन काम करेल आणि देशाला एनसीसी कार्यालयाचं उद्घाटन झालं, काय बोलणार सर? सर्वात प्रथम तर मला खूप आनंद होतोय की पहिल्यांदाच अख्ख्या भारतामध्ये 2009 साली एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन आम्ही फॉर्म केलं आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला कुठेतरी जाग आली आणि 10 वर्षानंतर गव्हर्नमेंटने एल्युमनी असोसिएशन एनसीसीचं फॉर्म केलं. म्हणजे सर्वात प्रथम एक्स कॅडेट असोसिएशनचे जे हकदार आहोत ते मूळतः आम्ही आहोत. आनंद या विषयाचा होतोय की आमच्या एनसीसी एक्स कॅडेटमधील एक नावाजलेले, ज्यांनी आयुष्यामध्ये खरंच काहीतरी अचीव्ह केले आणि व्यक्तिगतरित्या त्यांनी अचीव्ह केले, त्यांचा एक आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आहे, असे एम इंडिकेटरचे जनक आमचे सचिनजी टेके सर, जे रुपारेल कॉलेजचे एक्स कॅडेट आहेत, त्यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलं. ह्याचा मला अत्यंत आनंद आहे की त्यांच्या हस्ते म्हणजे एक धडाडीचे व्यक्तिगत जीवनामध्ये पण त्यांनी जो यश प्राप्त केलाय अशा व्यक्तीने ह्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय आणि ऑल इंडियापर्यंत हे मेसेज आम्ही सेंड करणार आहोत. तर मला ह्याचा अत्यंत आनंद आहे. आणि मूळतः जर तुम्ही बघाल तर ते फक्त सामाजिक जीवनामध्ये त्यांनी फक्त एम इंडिकेटरच नव्हे तर असे अनेक उपक्रम समाजाला दिलेले आहेत, जसे बांबूची लागवड, हे मला आणखीन एक माहीत आहे. आणखीन बरेच असे सामाजिक उपक्रम त्यांनी समाजाला दिलेले आहेत. तर त्या उद्देशानं माझ्या मनाला हे एक सुखद अनुभव आहे की असे धडाडीचे व्यक्ती ज्याने समाजाला काहीतरी देणं आहे अशा व्यक्तीने या कार्यालयाचं उद्घाटन केलंय, म्हणून मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन अनेक वर्षापासून म्हणजे मागच्या 15 वर्षापासून धडपड करते, धावते, पळते, लोकांना एकत्रित करण्याचं काम करते. लोकांना म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा की जे एक्स कॅडेट एनसीसी मधून बाहेर पडल्यानंतर ते विखुरले जातात, त्यांना सगळ्यांना एकत्रित करून वन अम्ब्रेला म्हणजे एका छताखाली आणून त्यांच्याकडून कामं करून घेणं आणि ती कामं कुठली तर समाज उपयोगी कामं, ती कामं कुठली तर देश उपयोगी कामं, ती कामं कुठली तर लोक उपयोगी कामं, अशी कामं करून घेणं, ह्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, खूप आनंद होतो हे सांगायला, हर्ष उल्हास होतो हे सांगायला की अख्ख्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये आज एनसीसी एक्स कॅडेट हे कामं करतायत आणि जोमाने कामं करतायत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल की एक मोठी फौज जी एनसीसी प्रेझेंट कॅडेट जशी उभी आहे तशी एक मोठी फौज एनसीसी एक्स कॅडेटची पण उभी राहणार, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद.